अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्वलंत तेजस छत्रपती शंभूजी महाराज, राजमाता जिजाऊ या अखंड हिंदुस्थानावरती निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व गुणीजन, रामायणामध्ये हनुमंत जेव्हा सीतामाईच्या शोधात गेले होते आणि समुद्राच्या किनारी येऊन थांबले, आता पुढे आपल्याला मार्ग दिसत नाही आहे, आपण हा समुद्र कसा उल्लंघणार, समुद्र कसा पार करणार, या विवंचनेत ते पडलेले आहेत. जामवंत त्यांना ती आठवण करून देतोय की तुमच्यामधलं सामर्थ्य काय ते आठवा. तुम्ही वायुपुत्र आहात, शंकराचं तुम्हाला वरदान आहे, तुम्ही त्याचे देखील पुत्र आहात आणि हे सामर्थ्य आठवून तुम्ही हे समुद्र लांबू शकता, त्याचं उल्लंघन करून तुम्ही लांबून सीतामाईचा शोध घेऊ शकता, ही आठवण करून या जामवंताने दिलेली आहे. मला वाटतं या भारतवर्षामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदूंना ही आठवण करून देण्याची खूप गरज आहे आणि जामवंत म्हणून आपल्याला सगळ्यांना ही भूमिका पार करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र एकमेव असं विचार स्तोत्र आहे की अखंड हिंदुस्थानामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना ज्याच्यामुळे निर्माण झाली ते चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण जेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासतो तेव्हा रामदास स्वामींचे हे वाक्य आठवावे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे जो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. शिवाजी महाराजांच्या सकल सुखांच्या त्यागामुळे आणि महत् परिश्रमामुळे आपल्याला हे स्वराज्य मिळालं आणि अखंड भारतावरती नंतरच्या काळामध्ये हे भगवमय झालेलं स्वरूप आपण आज पाहतोय आणि आपण स्वातंत्र्य युगात आपल्या ह्या भारताच्या सीमा एवढ्या दूरवर पसरलेल्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. जर छत्रपती शिवाजी महाराजच जन्माला आले नसते तर आज ह्या सगळ्या आक्रमकांच्या ज्या सीमा आहेत त्या आपल्या उंबऱ्याला येऊन थांबल्या असत्या आणि हे तितकंच खरं आहे. आज आपण जेव्हा राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या, 351वं वर्ष चालू आहे आणि ह्या 351 वर्षामध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास अजूनही संपत नाहीये, कारण प्रत्येक दिवसागणी ते अजून वृद्धिंगत होत जात आहे, कारण तशी भौगोलिक परिस्थिती देखील तितकीच कारणीभूत आहे. शिवाजी महाराजांचं अवघं 50 वर्षाचं आयुष्य आणि ह्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती साम्राज्य निर्माण करायचं आणि ते स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर जेव्हा होतं, ते स्वराज्य हे टिकवण्यासाठी एक क्रांतिकारक संदेश मला वाटतं शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये दिला आणि त्यामुळेच आपण हे स्वराज्य वृद्धिंगत करू शकलो. शिवाजी महाराजांच्या अनेक प्रसंगातून हा अभ्यास पाहायला मिळतो. मी सकाळपासून ह्या दालनामध्ये आहे, सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मी बोललो. या दालनामधना बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य कसं टिकवलं, आपलं हिंदुत्व कसं टिकवलं आणि ते वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी केलेलं योगदान हे या दालनामधनं आपल्याला पाहायला मिळतं.
अनेक परराज्यातून आक्रमक येत होते, आक्रमण करत होते आणि आपलं स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी ते प्राणपणाने आपले मावळे प्राणपणाने लढत होते. या सगळ्या आक्रमकांना कुठे ना कुठेतरी अंकुश लावावा ह्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला ती शिकवण दिली आणि आपण स्वराज्य अबाधित राहू शकलं. आपलं स्वराज्य हे नंतरच्या काळामध्ये आपल्याला तंजावरपर्यंत आणि नंतरच्या काळामध्ये अधिक वृद्धिगत होऊन ते अहत तंजावर ते तहत पेशवार आणि ते कटकपर्यंत हे साम्राज्य निर्माण झालं. रामदास स्वामी जेव्हा भारताची भ्रमंती करतायत तेव्हा ते पाहतायत की या भारतामध्ये नानाविध प्रकारचे अत्याचार चालू आहे, अनाचार चालू आहे आणि हे अनाचार थांबवायचे असतील तर अशा युगपुरुषाची गरज आहे जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग हे सगळे संदर्भ कुठे पाहायला मिळतात? कारण का शिवाजी महाराज जर झालेच नसते तर आपलं काय झालं असतं तर त्यांच्या समकालीन संदर्भामधनं पाहायला आपल्याला मिळतं. छत्रपती शंभूजी महाराजांनी एक पत्र लिहिलेलं आहे. कुडाळच्या बाकरे शास्त्रींना ते दानपत्र आहे. त्या दानपत्रामध्ये संभाजी महाराज काय लिहित आहे की आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य. म्हणजे माझ्या वडिलांनी जे केलं तेच मी या पुढच्या काळामध्ये करणार आहे. आणि आपल्या आजोबांपासून ते आपल्या वडिलांपर्यंत त्यांना वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधलेलं आहे. शहाजीराजांना ते स्वराज्य संकल्पक असं म्हणतायत, ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मुळातच रुजू केली आणि शिवाजी महाराजांना प्रेरित केलं की आता स्वतःच स्वराज्य निर्माण करायचे आहे, स्वतःची स्वत्वाची भावना निर्माण करायची आहे, त्याच्यासाठी तू उभा राहा. आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये ती राजमुद्रा दिली. तद्वतच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांबद्दल जे म्हटलेलं आहे की हिंदेव धर्म जीर्णोद्धारक, हिंदूंच्या धर्माचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. तो जीर्णोद्धार कशासाठी की अख्ख्या भारतामध्ये ह्या वेगवेगळ्या आक्रमकांनी आपले सगळी मंदिरं ही उद्ध्वस्त करून त्याची धुळधाण उडवलेली असताना शिवाजी महाराजांनी ती या दक्षिणेमधल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार त्या काळामध्ये सुरू केलेला आहे. हिंदूंचा धर्म हा पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी त्या काळात केला आणि त्यांच्या प्रत्येक अन्वयांनी नंतरच्या काळामध्ये तो चालू ठेवला असं संभाजीराजे देखील म्हणतायत. म्हणून ते म्हणतायत की मला माझ्या वडिलांनी जी शिकवण दिली आहे तीच मी येणाऱ्या काळामध्ये ती चालू ठेवणार आहे. आपण जेव्हा कोकण किनारपट्टीवरती आपण पाहतो, कोकण किनारपट्टीवर 18 टोपीकरांचा व्यापार चालू आहे, राजरोसपणे व्यापार चालू आहे. आणि शिवाजी महाराजांनी प्रथम आरमार निर्मिती जेव्हा केली तेव्हा कल्याण भिवंडीमध्ये त्यांची नजर गेली आणि त्यांनी पाहिलं या कल्याण भिवंडीमध्ये सगळ्या मंदिरांना उद्ध्वस्त करून टाकलेले आणि तिथे मशिदी झालेल्या आहेत. तिथे कवी परमानंदांनी एक वाक्य टाकलेलं आहे. समकालीन ग्रंथ आहे कवी परमानंदांनी शिवभारतम लिहिलेला. त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरी मपी यवनानां महासिद्धी निरया किल पातितः. म्हणजे इथल्या असलेल्या मशिदी शिवाजी महाराजांनी पाडून टाकल्या, यवनांचा नाश केलाय, त्या मंदिरांचा पुनर्जीर्णोद्धार करून तिथे मंदिरं बांधलेली आहेत आणि आपल्या आरमाराची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. बलाढ्य अशा सामुद्रिक सत्ता जिथे वास्तव्य करतायत ह्यांना कुठेतरी अंकुश बसावा म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आरमाराची निर्मिती केली आणि नंतरच्या काळामध्ये आरमार गस्त घालतंय आणि आपल्या स्वराज्याच्या सीमा संरक्षित करत आहे. भारताला जवळजवळ 1500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. भारताच्या वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे मोठ्या डोंगर रांगा आहे आणि खाली समुद्राची रांग आहे. डोंगर रांगांमध्ये जे काही आक्रमक भारतामध्ये येत होते त्यांनी वेगवेगळ्या परगण्यांमध्ये
वेगवेगळे मुलूक काबीज करून ठेवला होता. आता कुठेतरी आपण आपल्या समुद्राच्या सीमा संरक्षित करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार निर्मिती केली आणि नंतरच्या काळामध्ये हेच कार्य प्रत्येक अन्वयाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी जेव्हा तंजावरपर्यंत मजल मारलेली आहे, त्यांना एकच स्वप्न होतं, कारण एक ना एक दिवस खासा मोगल आक्रमण करत येईल, तर त्याला आपल्याला कुठेतरी शह देण्यासाठी आपल्या स्वराज्याच्या सीमा ह्या कुठेतरी पाठच्या बाजूला म्हणजे बॅकवर्ड डिफेन्स करून आपल्याला लढावं लागेल. शिवाजी महाराजांना हे ज्ञात होतं आणि हे दूरदृष्टी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा ते केलं. आणि तेच कारण राजाराम महाराजांच्या ह्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राजाराम महाराजांना त्याचा उपयोग तेव्हा झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील अनेक आक्रमक ह्या राज्याभिषेकाला रोखण्यासाठी देखील येत होते. पण शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक केला, हिंदूंचं सर्व सार्वभौम असं सिंहासन या राज्याभिषेकाच्या अंतर्गत तयार झालं, रायगड तयार झाला. आणि तिथे सगळ्या ह्या आक्रमकांना सांगण्यात आलं, शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या किल्ल्यावरती बळकट असं साम्राज्य निर्माण करून ते सांगण्यात आलं की माझं राजचिन्ह इतकं प्रबळ आहे, इतकं प्रबळ आहे की मी माझं स्वराज्य हे स्वत्वाची भावना करून टिकून ठेवीन आणि येणाऱ्या प्रत्येक आक्रमकांवरती माझी तलवार नेहमी उगारलेली असेल. शिवाजी महाराजांच्या याच धोरणांना जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा समकालीन साहित्याचा अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कसं आहे की आजकाल फेसबुक आणि व्हॉट्सअप हे एकमेव साधन मानलं जातं की कुठलं तरी गोष्ट काढायची आणि काहीतरी फेसबुकवरती टाकून द्यायचं. जो कितपत खरा आहे खोटा आहे कोणालाच माहिती नसतं. जेव्हा इतिहास अभ्यासला जातो आणि मूळ दस्तऐवजांमधला अभ्यास करत होतो, तो तेव्हा तो खरा इतिहास बाहेर पडतो आणि ते कोणाला माहिती नसतं. ते मोडी पत्रांनी त्या काळामध्ये दिलेलं आहे. बघा, एखादं राज्य संपुष्टात आणायचं असेल तर ते संस्कृती आधी संपुष्टात आणावी लागते. त्या संस्कृतीवरती घाला घालावा लागतो. या सगळ्या इंग्रजांपासून ते मुघलांपर्यंत मुघलांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी आधी संस्कृतीवर घाला घातला. तो कसा घातला की त्यांनी पहिले म्हणजे आपली लेखन प्रशस्ती बदलण्याचा प्रयत्न केला. उर्दू भाषा, फारसी भाषेचा प्रभाव या सगळ्या लोकांवरती व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण यांना फारसी भाषा शिकवण्यासाठी आपण प्रेरित करू. त्यांचा पत्रव्यवहार हा प्रत्येक पत्रव्यवहार फारसी भाषेमधला व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी त्या काळामध्ये मुघलांचा पत्रव्यवहार हा फारसी भाषेमध्ये झाला. शिवाजी महाराजांनी हे बदलण्याचा प्रयत्न केला. मग शिवाजी महाराजांनी काय केलं की फारसी भाषा प्रचलित होते, आपल्या राज्य व्यवहारामध्ये ती जास्ती करून प्रकर्षाने दिसते आहे, आपण ही फारसी भाषा बदलली पाहिजे. आपल्या भाषेमध्ये हे फारसी शब्द काढून आपल्या स्वत्वाचे संस्कृतोद्भव मराठी शब्द इथे झाले पाहिजे. म्हणून त्यांनी राज्य व्यवहार कोश हा निर्माण केलेला आहे आणि जवळजवळ 1400 शब्दांचा राज्य व्यवहार कोश निर्माण करून आपल्या संस्कृत शब्दांचा वापर या राज्य व्यवहारामध्ये नंतरच्या काळामध्ये झालेला आहे. पत्रच सांगतायत ती पत्र काय सांगतायत की जी कालगणना, जी फसवी सण, सुहूर सण या काळामध्ये वापरली गेलेली होती, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती बदलली आणि हिंदू कालगणनेचा वापर झाला होता. पत्रांमध्येच पाहायला मिळतं की आपण जेव्हा ती कालगणना वाचतो, इंदू वासरे हा शब्द येतो आणि हा शब्द हा संस्कृतोद्भव आहे. हा मराठी किंवा हिंदू कालगणनेप्रमाणे आहे, ना की तो मुघलांच्या किंवा फसवी सणांमध्ये आहे. शिवाजी महाराजांनी पत्र व्यवहारामध्ये ही लेखन प्रशस्ती आपल्याला पाहायला मिळते. अजरत खाने दाम दौलत हु बजाने हुन का सुकुनाने हालवर इस्तकबाल, हे शब्द जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते सगळे शब्द हे फारसी असलेले, पर्शियन असलेले शब्द पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्यानंतर राज्याभिषेकाच्या नंतरचं पत्र जेव्हा वाचतो तेव्हा स्वस्ति श्री राज्याभिषेक शक नल संवत्सर इंदू वासरे क्षत्रिय कुलावतम श्री शिवाजी छत्रपती यांनी, हा बदल आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे.
स्वत्वाची भावना जेव्हा निर्माण होते ते प्रस्थापित करण्याची जेव्हा वेळ येते तर ते सगळ्या बाजूनी करणं खूप गरजेचं आहे, अति महत्वाची गोष्ट आहे. मग शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळामध्ये काय काय केलं असेल की राज्याभिषेक झाल्या झाल्या त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये देखील तितकेच बदल केलेले आहेत. शिवकार्योदय नावाचा ग्रंथ शिवाजी महाराजांनी त्या काळात रचून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याभिषेक 350 वर्षाहून अधिक काळ गेलेला आहे. राज्याभिषेक इथे होत नव्हता, सर्व सार्वभौम असा राजा निर्माण होत नव्हता. तर शिवाजी महाराजांनी आता आपल्याला राज्याभिषेक करून घ्यायचा असेल तर त्याप्रमाणे त्याचा एक प्रयोग, त्याचा एक ग्रंथ निर्माण होणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी गागा भट्टांना पाचारण केलं आणि राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ हा त्या काळामध्ये रचला गेला. म्हणजे ह्याच्या नंतरचा येणारा प्रत्येक राजा हा राज्याभिषिक्त होईल. आणि मग नंतरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी त्या राज्याभिषेकाला तसाच तो राज्याभिषेक त्या अनुषंगानेच करून घेतला जो गागा भट्टाने तो त्या काळामध्ये केला होता. आणि त्याला पहिली मुहूर्त वेळ ही गागा भट्टाने ह्या राज्याभिषेक प्रयोगाच्या माध्यमातून इथे रुजू घातली. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधना शिवाजी महाराजांचं चरित्र आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा खरं चरित्र शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे, कुठलं स्वराज्य अभिप्रेत आहे, कुठला धर्म अभिप्रेत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. कविराज भूषण नावाचे कवी ह्या रायगडावरती शिवाजी महाराजांच्या काळात आलेले आहेत आणि ते अखंड भारतभर फिरलेले आहेत. आणि ते पाहताय इथे जुलूम, अत्याचार राजरोसपणे चालू आहेत. मुघलांचे अनेक मांडलिक हे हिंदू राजेच झालेले आहेत, त्यांचे मांडलिक होऊन गेलेले आहेत. त्यांनी देखील स्वत्वाची भावना विसरून गेलेली आहे. एकमेव दख्खनगड असा राजा आहे ज्याने स्वत्वाची भावना निर्माण करून स्वतःचं साम्राज्य निर्माण करून स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. औरंगजेबच्या दरबारामध्ये एकदा हे कविराज गेलेले, कारण आता त्यांचे सगळे भाऊ औरंगजेबच्या दरबारामध्ये कवी म्हणून वावरत होते. धर्मांध असलेला औरंगजेब या कविराजांना विचारतोय की येणारा प्रत्येक जण माझं कौतुक करतोय, कोणतरी माझे अवगुण गाईल का? आता साहजिकच आहे, औरंगजेबाचे अवगुण कोण गाणार? पण कविराज भूषण तिथे हजर होते. कविराज भूषण पुढे आले आणि त्यांनी म्हटलं की मी तुमचे अवगुण गातो. जर तुम्ही मला अभयदानाची अनुमती दिली, मला अभयदान दिलं तर निश्चितच तुमचे अवगुण गातो. शेवटी औरंगजेबने त्याला अनुमती दिली आणि त्याने तो छंद म्हटलाय. ते म्हणताय किबले की ठहर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है. बड़े भाई दारा को पकड़ी के कैद कियो महरू ही नहीं माँ को जावो सको भाई है. बंधु तो मुराद बख्शवादी चुप किरवे के हाथ ले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुखनी कहे सुनो औरंगजेब ऐत काम कहते हो पात साई पाई है. ऐत काम कहते हो पात साई पाई है. म्हणजे तू इतका नीच आहेस, तू तुझ्या वडिलांना कैद केलंस, तू तुझ्या भावाला दारा शिकवला, त्याची गर्दन मारलीस, मुराद बक्षला देखील तू मारलंस आणि सगळी नीच कृत्य करून तू या गादीवरती बसलेला आहेस. दुसरा एक छंद म्हटलाय हाथ कस 20 लिए प्रात उठे बंदगी को आप ही कपट रूप कपट सु जपके. आगरे में जाए दारा चौक में चुनाइयो छत्र है चिनाए मारे मरे बुढ़े बाप के. कि नो है सबोत घात सौ में नहीं कही तेरी पील पै करायो चार चुगुल के गपके. भूषण भरत छरछंद मति मंद महा सौ सौ चूहे खाई के बिलाड़ी बैठ टपके. सौ सौ चूहे खाई के बिलाड़ी बैठ टपके. म्हणजे एवढी सगळी नीच कृत्य करून तू एक मांजरासारखा तपाला बसलेला बोका आहे. उंदीर जसा खातो तसा तो बोका तिथे तपाला बसलेला बोका तू दिसतोस. शिवाजी महाराजांच्याकडे येणारा हे कवी शिवाजी महाराजांचं चरित्र मांडताना ते सांगतायत की आपल्या स्वत्वाची भावना जिथे निर्माण होते असा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय आणि त्याच्यावरचं काव्य मी रचतोय. ते म्हणतायत की सक्रजीवी शैलपर म्हणजे वेगवेगळ्या देवी देवतांचा उल्लेख करत ज्याचा अधर्माचा नाश करून धर्म कारण करण्यासाठी या पृथ्वी तलावर ज्याचा जन्म झालेला आहे तसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते म्हणतायत की सक्रजीवी शैलपर अर्कतम फैलपर बीधन की रैलपर लंबोदर लेखिये. विघ्नांचा नाश करणारा
गणपती तसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सकलजीवी शैलपद अर्थतम फैलपद बीजनकी रळपद लंबोदर लेखीय रामद सत्यंगपद भीम जरासंधपद भूषण जो सिंधुपद कुंभज बिसेकीय हर जो आनंदपद गरुड भुजंगपद कौरव के अंगपद पारथ जो देखिए बाज जो विहंगपद सिंह जो पतंगपद म्लेच्छ चतुरंगपद शिवराज देखिए म्लेच्छ चतुरंगपद शिवराज देखिए. ज्या अधर्मियांचा नाश करण्यासाठी ज्या ज्या देवी देवतांनी या पृथ्वी तलावरती जन्म घेतला तद्वतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या पृथ्वी तलावरती या अधर्मियांचा म्हणजेच या म्लेच्छांचा नाश करण्यासाठी झालेला आहे. कविराज भूषणांचं हे एकमेव असा ग्रंथ आहे जो समकालीन आहे आणि त्याच्यामध्ये हिंदूंच्या या देवी देवतांचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या धर्माचं रक्षण केलं असं ते म्हणतायत. आपण जेव्हा त्यांच्या छंदांचा अभ्यास करतो तेव्हा त्यांचा परमोच्च कोटी जसा एक छंद आहे ते म्हणतायत की वेद राखो विधित पुराण प्रसिद्ध राखो. शिवाजी महाराजांनी वेदांचं रक्षण केलंय, उपनिषदांचं रक्षण केलंय. वेद राखे विधि पुराण प्रसिद्ध राखो राम नाम राखो अति रसना सुधीर में. हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाहन की खांदे में जनेऊ राखो माला राखी गरी में. बीड़ी राखे मुगल मरोड़ी राखे पातशाह बेड़ी पीसी राखो वरदान राखो घर में. राजन की हद राखी तेगबल शिवराज. राजन की हद राखी तेगबल शिवराज. देव राखो देवल स्वधर्म राखो घर में. या काव्यामधूनच आपल्याला कळतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकमेव या हिंदूंच्या देवी देवतांचं रक्षण करायला झालेलं आहे. आणि ह्या स्वराज्य सीमांचं संरक्षित करताना प्रत्येकाच्या देवालयातील देवांचं रक्षण शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. किती उदाहरण सांगता येते. प्रत्येक पत्रांमधनं त्यांचं उदाहरण सांगितलं जातं. जेव्हा केव्हाही पत्र जेव्हा आपण वाचतो मोडी लिपी ह्याच्यासाठी महत्वाची आहे, पत्र ह्याच्यासाठी महत्वाची आहे कारण खरा इतिहास या पत्रांमधूनच अभ्यासाला मिळतो. आजकाल बौद्धिक विमर्शाचं युग आहे. खोट्या बातम्या ह्या झटकन पसरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराज इतक्या भाकऱ्या खायच्या. शिवाजी महाराजांचा घोडा इतका फास्ट वेगाने पळत येतो. खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कळतं की आपण आपल्या या इतिहासाचं खच्चीकरण कुठेतरी करतो. खरा इतिहास अभ्यासायचा असेल तर समकालीन संदर्भांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि हे समकालीन संदर्भ आज आपल्यापासून हिरावून घेतले जात आहेत. का हिरावून घेतले जात आहेत? कारण ते अभ्यास करण्यासाठी अभ्यासकच उरलेले नाही. अनेक गड किल्ल्यांकडे जेव्हा आपण पाहतो त्या अनेक गड किल्ल्यांवरती अतिक्रमण झालेलं पाहायला मिळतं. ते का पाहायला मिळतं? कारण त्या किल्ल्यांवरती आजकाल कोणी जायला पाहत नाही. मुळातच इंग्रजांनी जेव्हा हे सगळा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती ताबा घेतला त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर सगळे येणाऱ्या जाणाऱ्या वाटा तोडून टाकल्या, निस्तानाबूत केल्या. कारण ते एकमेव प्रेरणा स्त्रोत आहे की एक ना एक दिवस कोणतरी त्या किल्ल्यावरती जाईल, तो प्रेरित होईल आणि आपल्या विरुद्ध बंड करेल. यासाठी या किल्ल्यांची नासधूस कुठेतरी करण्यात आली आणि तीच नासधूस आता वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती पाहायला मिळते. म्हणजे काय होतं की एखाद्या किल्ल्यावरती एखादी वास्तू निर्माण होते, नंतर ती वास्तू थोड्या दिवसांनी प्रस्थापित होते आणि वेगळ्या एका ठिकाणी त्याचं वेगळं रूप बदललं जातं आणि ते वेगळं रूप प्रस्थापित होऊन त्याला वेगळा मुलामा चढवला जातो आणि त्याच्यावरती वेगळा ध्वज लावला जातो आणि मग ते सांगितलं जातं की ही आमची वास्तू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्ही नवदुर्गांच्या नवदुर्गा हा कार्यक्रम घेतो की मी एका गावामध्ये गेलो होतो, 3 वर्ष झाली त्याला. त्या गावामध्ये त्या किल्ल्यावरती एक मंदिर आहे देवीचं. शिवाजी महाराजांची आद्य देवता आहे. आजही प्रत्येक किल्ल्यावरती देवी आहे. आजही प्रत्येक किल्ल्यावरती शंकराचं मंदिर आहे. आपल्या सोयी सुविधा व्हाव्या म्हणून त्या किल्ल्यावरच्या देवीला खाली आणून ठेवलं. का?
की मला तर रोज किल्ल्यावरती जाता येत नाही म्हणून आपण खाली राहतो. वैष्णवदेवीला जातो ना हो आपण, एवढं लांब चढतो की नाही. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती का नाही जात त्या देवीची पूजा करायला? त्या शंकराची पूजा करायला आपण का जात नाही? त्या हनुमानाची पूजा करायला का जात नाही? मी मध्ये एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की हनुमान जयंतीला त्या हनुमानाची पूजा करायला जा. इतके सुबक आणि सुंदर हनुमान प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळतात. इतक्या सुंदर मूर्ती देवींच्या तिथे पाहायला मिळतात. इतकी सुंदर शिल्पकला त्या किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. या किल्ल्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची धूळ तिथे पडलेली आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं ती मस्तकी लावणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामधनं प्रेरणा घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी किल्ल्यावरच्या वरच्या भागाला जाणं खूप गरजेचं आहे. नुसतं खाली पाया पडून येणं काही होणार नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकाचं ते दायित्व बनतं की येणाऱ्या काळामध्ये आपला धर्म टिकावासा वाटत असेल तर संघटित होऊन, सजग होऊन, सुरक्षित राहून त्या किल्ल्याचं बांधकाम काय आहे, तो किल्ला कसा आहे, आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आपल्याला तो किल्ला जाणून घेणं गरजेचं आहे. हे मला वाटतं पहिलं पाऊल त्या किल्ल्याकडे वळणं खूप गरजेचं आहे. मला माहिती नाही राज्याभिषेकाच्या नंतर किंवा राज्याभिषेकाच्या अगोदर रायगड किल्ल्यावरती किती जण गेले, रायगड किल्ल्यावर किती जण गेले तर हातवरती करा. बरेच जण गेले. शिवाजी महाराजांचे 360 किल्ले त्याच्याहून अधिक आहेत. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की औरंगजेबला हे किल्ले घ्यायचे असतील तर 360 वर्षाची उमर लागेल, म्हणजे 360 वर्ष त्याला जगावं लागेल, तेव्हा एक एक किल्ला काबीज करता येईल. एवढे बळकट आणि मोठे आणि प्रगल्भ असलेले संरक्षित भिंत या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि आज ते किल्ले कुठेतरी धोक्यात असलेले पाहायला मिळतात. या किल्ल्यावरती त्या जमिनी अतिक्रमणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या नावावरती होत आहेत. हे आक्रमण पुन्हा यायला लागलंय, ते ओळखणं खूप गरजेचं आहे. ते का ओळखणं गरजेचं आहे? कारण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी हे ओळखलं, त्यामुळे ह्या किल्ल्यांना त्यांनी संरक्षित केलं आणि ते किल्ले शाबूत राहिले. म्हणून आपलं साम्राज्य टिकलं आणि हिंदवी साम्राज्य निर्माण झालं. आज ती पुन्हा ती गरज भासायला सुरुवात झालेली आहे. जर इतिहासाचा अभ्यास नाही केला किंवा इतिहासाबद्दलच्या जर गोष्टी आपण ऐकल्या नाहीत, त्या सजग होऊन त्याच्यामधल्या अनेक संदर्भांचं वाचन केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपला हा इतिहास संपुष्टात येईल आणि नव्याने कोणीतरी कुठला तरी इतिहास प्रस्थापित करेल, जो इतिहास त्यांच्याप्रमाणे लिहिला गेलेला असेल, मूळ इतिहास हा बदललेला असेल. शिवाजी महाराजांचं एकंदरीत चरित्र एवढंच सांगतं की तुम्हाला हिंदुत्वाबरोबरच राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करायची असेल तर तुमचं साम्राज्य अबाधित ठेवा. येणाऱ्या आक्रमकांना ओळखा. त्यांच्या आज्ञापत्रामध्ये एक वाक्य आलेलं आहे. ते म्हणतायत की हे सगळे सावकारी जे आहेत, सावकार करणारी लोक जे आहेत, मग ते सगळे सावकार असतील. 18 टोपीकरांचा व्यापार इथे होतोय, सगळे सावकार इथे येत आहेत. ते फक्त जमीन लोभापायी या ठिकाणी येत आहेत. मेल्याशिवाय ह्या जमिनीचा मोह त्यांच्याकडनं सुटणार नाही. त्यांना कुठल्याही जमिनी त्यांना देऊ नका. शिवाजी महाराजांनी त्यांचा व्यापार हा फक्त समुद्रावरतीच सीमित ठेवलेला आहे. समुद्राच्या ठिकाणीच त्यांना त्यांच्या सावकारी धोरण किंवा सावकारांना त्या छोट्या छोट्या पेठा बसवून दिल्या आणि तिथेच त्यांना व्यापार करण्यासाठी मुभा दिलेली आहे. त्यांना स्वराज्यामध्ये शिरकाव करण्यासाठी देखील त्यांना मुभा दिलेली नाही. इतके संरक्षितपणे शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य सांभाळलं. आज आपण प्रत्येक जणांनी शिवाजी महाराजांच्या ह्या चरित्रामधनं एक शपथ घेतली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढल्या पिढीला जर सजग आणि सुरक्षित करायचं असेल तर शिवचरित्र पदोपदी त्यांना शिकवणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकामध्ये तर केव्हाच ते कालबाह्य झालेलं आहे, पाठ्यपुस्तकामध्ये नाहीच आहे. मी मध्ये एकदा त्यांना विचारलं होतं, 4थीच्या 5वीच्या पुस्तकामध्ये ते बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं की आपण जेव्हा कुठले पत्र वाचतो त्या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात,
पण शिवाजी महाराजांचं जे पत्र वाचलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचा चेहरा दिसतो, मला असं वाटतं. कारण ते पत्र रूप दर्शन आहे शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे, ते काय सांगू शकताय, ते काय सांगताय त्या पत्राच्या एका शब्दामध्ये शिवाजी महाराजांचं साहित्य, शिवाजी महाराजांचं चरित्र ते स्वतःच तिथे मांडताय की मला काय अभिप्रेत आहे. मला वाटतं त्याच्यासाठी शिवचरित्र अभ्यासणं गरजेचं आहे. ही विमर्शाची लढाई मला वाटतं सगळ्यांनी संघटित होऊन लढणं खूप गरजेचं आहे. येणारा काळ हा आपल्याला आपलं स्वराज्य टिकवण्यासाठी आणि ते स्वराज्य पुन्हा वृद्धिंगत करण्यासाठी एकत्रितपणे हा लढा देणं गरजेचं आहे. कारण ही बौद्धिक लढाई आहे आणि ती बौद्धिक लढाई ही बुद्धीनेच आपल्याला खेळावी लागेल, ती बुद्धीनेच आपल्याला लढावी लागेल. शिवाजी महाराजांच्या ह्या प्रेरणा स्त्रोतामधना, इतिहास अभ्यासामधना आपल्याला हेच शिकता येतं की आज जर भारत अखंड राहिला असेल तर त्या शिवचरित्रामधनाच अखंड राहिलेला आहे. कविराज भूषणांनी या शिवचरित्रामध्ये त्यांच्या कविराज शिवराज भूषण यांनी ते म्हणतायत की देवल गिरावते फिरावते निसानली ऐसे डूबे रावणाने सदी गए दबकी, गौरा गणपति आप औरन तो देवता अबकी बार सब मारी गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिदाई गई रही बात रब की, काशी की कला गई मथुरा मस्जिद हुई, शिवाजी न होते तो सुनत होती सबकी, शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. मला वाटतं इतकं वाक्य खूप आहे. त्या अखंड शिवचरित्राचा सार ह्याच्यामध्ये आहे की शिवाजी महाराजांचं चरित्र ह्याच्यासाठीच निर्माण झालंय की आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास नाही केला किंवा शिवाजी महाराजांचा चरित्र अभ्यास नाही केला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ती राष्ट्रीयत्वाची भावना कुठेतरी निघून जाईल आणि पुन्हा आपण पारतंत्र्यात जाऊ. मला वाटतं इथे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि हा अभ्यास नव्याने करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.